स्पर्धा स्वतःशी करा, स्वतःच्या मनाशी करा, आपला आदर्श निर्माण करा, असे प्रतिपादन प्राध्यापक पोपटराव काटकर यांनी केले. ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकताच 10वी-12वीचा शुभचिंतन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्रिशक्ती फाउंडेशनच्या वतीने कुमारी साक्षी पाटील या विद्यार्थिनीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी अनुष्का देशमुख, वैष्णवी पाटील या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य एम.एस. पाटील व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी निवासराव जाधव, गणपतराव कनसे, विलासराव जाधव तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक पोपटराव काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कावळा जसा आपल्या भक्ष्यावर लांबून दृष्टी ठेवतो, भक्ष्य कुठे आहे त्याचा शोध घेतो, आणि बगळा पाण्याच्या शेजारी बसून त्या माशाचा वेध घेत असताना तो ज्या पद्धतीने घेतो तिथे आपल्याला जे दिसत ज्ञान तिथे झेप घेता आली पाहिजे. दिवसातून 1 रुपयाही न घेता कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातले पैसे स्वखुशीने एकत्र केले आणि ह्या गौरव ग्रंथाच्या 1600 प्रती आम्ही छापले. करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्या ज्ञानपीठ पुरस्काराचे त्यांना 5 लाख रुपये मिळाले. वाढदिवसाचं निमित्त करून विंदा करंदीकरांनी हे 5 लाख रुपये विविध संस्थांना देणगी दिली. मग आपल्यासारख्या लोकांनी त्याने विचारलं की ज्ञानपीठ पुरस्काराचे 5 लाख रुपये तुम्हाला मिळाले आणि मिळालेले 5 लाख रुपये तुम्ही असे देणगी दिली. विंदा करंदीकर या लोकांना म्हणतात की हो, जे माझं नाही ते मी कशाला घेऊ, जे समाजाचं आहे ते समाजाला गेलंच पाहिजे, समाजाला ते गेलंच पाहिजे, समाजापर्यंत पोहोचलंच पाहिजे. ही किती उदात्ततेची भावना आहे. किती उपयुक्त ठरणार आहे. मेक्सिकोच्या किनाऱ्यावरती 2 मच्छीमार आले नावा घेऊन आणि वातावरणात बदल झाला. या नावा भरकटल्या, दोघेही किनाऱ्यामध्ये आत ढकलले गेले. यातला सॅल्वाडोर अल्वारंगा हा मच्छीमार त्या पाण्यामध्ये 438 दिवस राहिला. एक दिवस त्या पाण्यामध्ये त्याला नारळासारखं काहीतरी तरंगताना दिसलं. तो जवळ गेला आणि पाहिलं तर नारळ होता. त्याची खात्री झाली, नारळ ज्या अर्थी इथं पाण्यात आहे त्या अर्थी नक्कीच इथं नारळाचं झाड असणार. नारळाचं झाड दिसलं आणि नारळाचं झाड दिसल्यावर त्याची खात्री झाली की आता आपण किनाऱ्याला आले. एकच यातून सूचित होत आहे की जीवनामध्ये चढ उतारे असतातच आणि संघर्ष जीवनामध्ये असल्याशिवाय जीवनाचा आनंदही घेता येत नाही, जीवनाचा अर्थही कळत नाही, यशाचा राजमार्ग सुद्धा दिसत नाही. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.